मुख्यमंत्र्यांनी छगन भुजबळ यांचा राजीनामा स्वीकारू नये ही आमची राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी। भुजबळांचा राजीनामा सरकारने स्वीकारला तर ओबीसी समाज एकत्र होऊन त्यांचं रक्षण करेल आणि रस्त्यावर उतरेल अशी भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाने भुजबळांच्या राजीनामा विषयावर घेतली आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे आपल्यासोबत आहेत। सर, ओबीसींचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलं की त्यांनी डिसेंबर महिन्यामध्येच त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे। कुठेतरी भुजबळ दुखावले गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी राजीनामा दिला। आता ओबीसी संघटनांची राज्य सरकारकडून काय अपेक्षा आहे? या भुजबळांच्या राजीनाम्याच्या प्रकरणावर सरकारने, मुख्यमंत्र्यांनी काय भूमिका घेतली पाहिजे? माझ्यावरती उद्या कोणी टीका करेल तर मला त्याला उत्तर देणं माझं भाग आहे। आणि म्हणून भुजबळ साहेबांवर जेव्हा कुठल्याही प्रकारची टीका करण्यात आली त्याला उत्तर देण्याचं काम भुजबळ साहेबांनी केलेलं आहे। आपल्या समाजाच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याचं काम केलेलं आहे आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केलेला नाही। ह्या सर्व गोष्टी सरकारने लक्षात घ्याव्या आणि भुजबळ साहेबांचा राजीनामा स्वीकारू नये। अन्यथा जर त्यांचा राजीनामा स्वीकारला तर या संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाज आमचे एकमेव क्षत्रिय नेते छगन भुजबळ साहेब यांच्या पाठीशी उभा राहील, त्यांचं संरक्षण करेल। कुठल्याही परिस्थितीत त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात येऊ नये ही माझी राज्य सरकारला माझं निवेदन राहील। ज्या पद्धतीने मराठा आरक्षणासंदर्भात जे काही GR आणि ज्या काही अधिसूचना काढण्यात आल्या त्या प्रक्रिया आणि पद्धतीबद्दलही छगन भुजबळ यांची नाराजी होती आणि त्यांनी ते त्याच्यानंतर उघडपणे जाहीर पण केलेली होती। नाही, एक मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून ते आपलं मत मांडू शकतात की बा एवढा मोठा प्रकारचा निर्णय घेत असताना मला सुद्धा मंत्रिमंडळाचा सदस्य म्हणून विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, परंतु घेतलेला नाही। ते दोन प्रकारची भूमिका बजावत आहेत। एक मंत्रिमंडळाचे सदस्य पण आहे आणि ओबीसी समाजाचे रक्षणकर्ते पण आहे। दोन्ही नात्याने मला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं असं त्यांचं मत असेल म्हणून त्यांनी ती भूमिका मांडली आहे। जे काही सरकारनं काढलेलं आहे त्याच्यावरती 17 तारखेपर्यंत आम्हाला आक्षेप नोंदवायचे आहे। जे गोष्ट त्या राजपत्रामध्ये आम्हाला चुकीची वाटते, अयोग्य वाटते किंवा आमच्या ओबीसी समाजावरती अन्याय होणारी वाटते त्याच्यावरती आम्ही 17 तारखेपर्यंत आक्षेप नोंदवणार आहोत आणि त्याच्यानंतर सरकार काय निर्णय घेते त्याच्याकडे आमचं सर्वांचं लक्ष लागून आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।